27 वर्षांनंतर दिल्लीच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एका हाती सत्ता प्राप्त झाली असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतभर होत असताना अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। 27 वर्षांनंतर दिल्लीच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एका हाती सत्ता प्राप्त झाली असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतभर होत असताना अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला। तसेच एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवत आनंद व्यक्त केला। यावेळी बोलताना पक्षाचे पदाधिकारी म्हणाले की दिल्ली तो एक झाकी है, अभी अहिल्यानगर बाकी है। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अहिल्यानगर महापालिकेवरती भाजपची एका हाती सत्ता येईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। संघटन सरचिटणीस सचिन पारखी, उपाध्यक्ष धनंजय जाधव, प्रशांत मुथा, बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, अनिल सबलोक, अमोल निस्ताने, महावीर कांकरिया, रामदास आंधळे, बंटी दापसे, कैलास गर्जे, सुजित खरमाळे, बाळासाहेब गायकवाड, वैभव झोटे, राखी आहेर, सोनाली पाठक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संघटन सरचिटणीस सचिन पारखी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आज 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावरती भारतीय जनता पार्टीचा स्वबळावर झेंडा फडकवला। आदरणीय देशाचे सेवावती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, कणखर गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दिल्लीच्या तख्तावर झेंडा फडकवण्यासाठी अटकेपार मदत केली, त्या सर्वांचं या ठिकाणी मी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीतर्फे नगर महानगरातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्याप्रमाणे दिल्ली झेंडा फडकवला त्याच पद्धतीत या अहिल्यानगरात भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक, मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि यांच्या जीवावरती ही सत्ता पुढची महापौर हा भारतीय जनता पार्टीच्या होल्याशिवाय होणार नाही, ही मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।